नमस्कार. शाळा व्यवस्थापन समिती SMC स्थापना प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पायरी क्रमांक 1, सूचना जारी करणे. मुख्याध्यापक हे पालक सभेची सूचना देतील. यानुसार सूचनेमध्ये दिनांक, वेळ व स्थान हे दिले जाईल. त्यानंतर दुसरी पायरी आहे पालक सभा. सर्व पालकांना बोलवणे आणि उपस्थितीची नोंद ठेवणे. त्यानंतर तिसरी पायरी आहे सदस्य निवड. पालकांमधून सदस्य निवडले जातील. जर उमेदवार जास्त असतील तर हात वर करून मतदान किंवा गुप्त मतदान या पद्धतीने निवड केली जाईल. हात वर करून मतदान किंवा गुप्त मतदान अशा प्रकारे सदस्य निवडले जातील. त्यानंतर चौथी पायरी आहे कोरम. किमान 50% पालक हे उपस्थित असणे आवश्यक आहे. 50% पालक उपस्थित असतील तर कोरम पूर्ण होईल. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्यामध्ये पहिली बैठक जी आहे ती शालेय व्यवस्थापन समितीची गठन केल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या आत पहिली बैठक होईल. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाईल. SMC कार्यकाल हा 2 वर्ष असेल. यामध्ये एखादा सदस्य मृत्यू झाला तर स्थलांतर, मुलाने किंवा मुलीने शाळा सोडल्यानंतर किंवा सलग 4 बैठका गैरहजर राहिल्यानंतर अशा परिस्थितीत त्याचे सदस्यत्व हे समाप्त होऊ शकते. धन्यवाद.